पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न बॅटची लागली क्षेत्ररक्षक चुकी करतो गुरुदंड भोगावा लागेल डाऊन द ग्राउंड इन टू द कार्पेट चेंडू जातोय खणखणीत दणदणीत चौकार मात्र 4 धावांनी श्री गणेश गेला पुन्हा एकदा श्री गणेशाला 4 वेळेस 6 शास्त्री 18 पुराणे 14 विद्या आणि 64 कलागुणांच्या अभिजाताला बंधन करूया आणि ते मात्र श्री गणेश गेलाय दाबेकर या संघाच्या चौकारांना पुन्हा एकदा सुजित त्यांच्यावरती बॅटची लागली गेली होती कदाचित क्षेत्ररक्षण चेंडू अडवणं गरजेचं होतं परंतु निश्चित होताना भुर्दंड 4 धावांचा चेंडू इथे मात्र खेळची नाणी संधी असेल का क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे चेंडू जातो वन बाउन्स खेळखणीत दणदणीत चौकार 4 धावांसाठी करारा प्रहार चेंडू गेला सीमारेषा पार मिळतील धावा 4 बॅक टू बॅक 2 चौकार येताना पाहायला मिळतात इथे मात्र बाळा आधीच्या मॅच मध्ये थोडंसं निराशजनक खेळ करताना पाहायला मिळतं पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन येताना पाहायला मिळालं होतं त्यानंतर मात्र इथं आता कमबॅक करताना पाहायला मिळेल कमबॅक का करत आहे करावंच लागेल जर आपल्या संघाला विजेतेपद मिळवायचं असेल तर कारण की प्रतिष्ठा बनायला लागते गावाची प्रतिष्ठा बनायला लागली असते गावाच्या नावाची प्रतिष्ठा बनायला लागली असते प्रत्येक टीमच्या प्लेयरची काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये एका बाजूला पाहिलं हातलोट संघ तर दुसऱ्या बाजूला पाहिलं दाबे कसं कोण कोणावरती हवी होणार काय घडणार काय बिघडणार गोलंदाज की फलंदाज की गोलंदाज सुजित की सचिन की सुजित यामध्ये रंगलेलं हे दाबे मोहन आहे ना माफ करा दाबे मोहन संघ दाबे मोहन संघ इथे मात्र लढत देताना पाहायला मिळतं थोडं क्षमस्व आहेत मानवामध्ये समजून देतो आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळतो इथे मात्र दाबे मोहन संघ लढत देताना पाहायला मिळतो या चेंडूवरती सुद्धा चौकार बॅक टू 3 चौकार येताना पाहायला मिळतो तिथे क्लास दाखवताना पाहायला मिळतो पुन्हा एकदा सुजित सज्ज होताना पाहायला मिळतो हो इथे मात्र क्लासिकल मॅग्निफिसेंट चौकार ब्रँडेड बाय बाळा क्लास 1 बॅक टू बॅक चौथा चौकार येताना पाहायला मिळते काय फलंदाजी होताना पाहायला मिळते जाऊ दे बोलतो ना जीवन एक कसोटी मागे वळून पाहू नका एक तारावाळा कोणी वाट कोणाची पाहू नका आणि हा सामना जिंकल्याखेरीज मैदान सोडू नका क्लास आणि कल्लतमलाची फलंदाजी करताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सुजित सज्ज होताना पाहायला मिळते तो सुजित वरती जणू काही प्रति हल्ला चढवला जातो पुण्याहून आला होता ना मैदानाचा प्रयत्न मात्र चेंजेस गोलंदाजी यश सज्ज होताना पाहायला मिळते निर्धाव चेंडू होताना पाहायला मिळते धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 16 धावा आता मात्र थोडस कुठेतरी कमी करताना पाहायला मिळतो बाळा संध्याकाळच्या सत्रामध्ये शांतता अशा वातावरणात बसलेल्या या नवी मुंबईच्या नगरीमध्ये आपण सामना पाहतात योजना चषक 2023 एक सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय तिथे सर्व प्रेक्षक वर्ग सर्व क्रिकेट टीम मास्टर तदनंतर साथी स्कोअर लेखक सर्वांचं मात्र या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत षटकार इथे मात्र चेंडू गेला सीमा रेषा पार क्लास 1 फलंदाजी ज्या पद्धतीने त्याला बोलत ना धन्य धन्य ती पंढरी वहा रे वार करी या क्रिकेटच्या पंढरीमध्ये काय तू खेळी साजरी करी बाळा क्लास 1 दाखवताना पाहायला मिळतात धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या होते 22 धावा सचिन माने सर आणि भीमसिंग सर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला प्रत्येक चौकाराला आणि प्रत्येक विकेटला प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक 200 रुपये माफ करा प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक षटकाराला 200 आणि चौकाराला 100 विकेटला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक या मित्र तुमच्यासाठी मात्र नक्की देते तुमचं वाढवण्याचा भरपूर प्रयत्न क्रिकेट प्रेमी या नात्याने नक्कीच केला जातोय पुन्हा एकदा यश एक्सप्रेस सज्ज होताना पाहायला मिळते प्रतिमाशी गोलंदाजी यश आतापर्यंत राहिली आता फायनलच्या षटकामध्ये अपेक्षाची कामगिरी करणार का करावीच लागेल तर कुठेतरी मात्र कमबॅक करताना पाहायला मिळेल हो पहिला चेंडू निर्धार एक्सप्रेस रडार गोलंदाजच्या रडारमध्ये अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतोय अप्रतिमाशी गोलंदाजी येताना पाहायला मिळतोय यश कामगिरी करत
पुन्हा एकदा यश संजयताना पाहायला मिळतोय गोलंदाजच्या रडारवरती. हो हो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू कमबॅक आणि वाटत कमबॅक यश क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. कलात्मक क्लासिकल फलंदाजी आतापर्यंत पाहिली ती बाळा नॉनस्टे गेट करून असताना पाहायला मिळतात. तर अक्षय यांच्याकडे मात्र नक्कीच वारसा दिला गेला. आदरणीय श्रीमाजी रघुनाथ चव्हाण साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक दाबेमोल या संघासाठी. पुन्हा एकदा बॅटची एज लागली गेली. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धावपटल्यावरती धावसंख्या देखील वाढ. विनंती आहे गाडवली संघाचे सर्व ग्रामस्थ आपल्याला विनंती केली आहे आपण व्यासपीठावरती आसन व्हायचं. गाडवली गावचे सर्व सहकारी ग्रामस्थ मंडळ श्रेष्ठ सर्व मंडळी आपल्याला विनंती केली आहे आपण आपल्या हक्काच्या व्यासपीठावर येऊन आसन होण्याची कृपा करायची. प्रत्येक विकेटसाठी सुद्धा 150 रुपये सचिन मान आणि भीमसिंग साहेब यांच्या सौजन्याने. थोडं पीडत घ्यायचं यश. चांगली गोलंदाजी पाहिल्यामध्ये गणुकर बघून ठेवलं होतं अक्षय आधीच्या मॅच मध्ये. बघा अक्षय आणि इथे पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी यश एक्सप्रेस सज्ज होताना पाहायला मिळते. आधीच्या मॅच मध्ये बघा तुषार आणि या दोघांनी मात्र अप्रतिम अशी कामगिरी घेत 55 धावांचं एक आवडलं असं लक्ष देऊन तिथे अक्षयला गणुकर बघून ठेवलं यश. मोठ्या फटक्यांपासून कुठेतरी वंचित ठेवलं गेलं आणि मोठे फटके प्रहार करावा लागेल. कारण ज्या पद्धतीने बोलत ज्याला संधी मिळते तो करतो, जो संधी निर्माण करतो तो धैर्यवान आणि जो इथे संधीचं सोनं करेल तो मात्र विजेता म्हणून त्याच्याकडे नक्की पाहावं लागेल. हो इथं एकदा क्लादरचा क्षेत्ररक्षक पाहिला आता. हो सॉरी हो विकेटचं बदल होताना पाहायला मिळते. पहिल्या गडीच्या बंदूच्या असलेला बाळांची विनाशनाचे फलंदाज षटकाराचं वादळ काही वेळासाठी क्षमताना पाहायला मिळतंय. सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. मित्रांनो काय या सामन्यामध्ये काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार, परंतु मित्रांच्या या गुन्ह्यामध्ये थांबायला वेळ कोण आलाय. धीर म्हणजे क्रिकेट राजा जो भूक लागतो आपण अशा मैदानाची अशी तो वेळोवेळी डाळ येता जमिनीशी जपून खेळण्याची खेळी काय करते गोलंदाजी संतम चेंडू फेकी तर जेल घ्यायला क्षेत्ररक्षक गेलं तो वासून टाकी मागे टपला यश सुरक्षक तुझा उदळणार डाव या साऱ्यांवर का करशील मात तर मिळत एकेरी चपळ चतुर गेलो तोच इतर जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हू केला तो संपला, जो हू केला तो संपला. या क्रिकेटच्या पटलावरती जर तुम्हाला अधिराज्य करायचं असेल म्हणजे ते पद जर मिळवायचं असेल तर मात्र छपा आणि चतुरता ही तुमच्याकडे हवी आहे. इथे मात्र पुन्हा एकदा 11 दिला खेळाचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये चेंडू होतो. एकेरी धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या होते 24 धावा. मित्रांनो 24 11 येते तो 1980 ग्रुपचा. ज्यावेळी सचिन सरांना इजा झाली त्यावेळी त्यांना सांगितलं गेले तुम्ही रेस्ट करा. त्यावेळी सचिन सरांच्या तोंडून एकच शब्द आला तो म्हणजे मैं खेलेगा. म्हणून सचिन सरांकडे आपण काय शिकलो विरुद्ध पोहण्याची क्षमता दृढता ज्या माणसाकडे असते तो कठीण प्रसंगामध्ये सुद्धा हार न मानता बोलतो मैं खेलेगा. अशा ग्रेट सचिन सरांसाठी खूप दोन्ही टीम साठी सुद्धा शुभेच्छा. एवढ्या सामने 2 षटकाचा खेळायला 2 षटकाचा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 24 धावा. या क्रिकेटच्या पटलावरती मित्रांनो असे वावरा ना की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. वादळ काय किती येतात किती जातात परंतु निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वादांचा सामना करणं आणि आपल्या संघाला यशस्वी विजेतेपद मिळून देणं हे आपलं परम कर्तव्य असं म्हणे असायला हवं. पुन्हा एकदा वया रोहित वैयक्तिक पहिलं सांगित 30 षटक कवळ करणार विश्वपटला रोहित यांच्यावरती रोहित तो अक्षय समीकरण रमताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा क्रॉस झाला ट्रेन काढलाय स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षक म्हणतो प्रेक्षक चेंडू जातोय खणखणीत बंदनिश षटकार 6 धावांसाठी. इथं मात्र धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या होते 30-30.
एक धाव नक्की अर्जित केलं ते बाईच्या स्वरूपात. धावसंख्या देखील वाढ होताना पाहायला मिळेल. नक्की मित्रांनो, अभिमान कसा आपण या क्रिकेटचा करतो. गर्व आहे मला शेंदूर गुलालाचा, गर्व आहे त्या बेबुंद तुतारीचा, गर्व आहे विठू माऊलींनी स्थापन केलेल्या त्या वारकरी संप्रदायाचा, आम्हाला गर्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला हिंदवी स्वराज्याचा, आम्हाला गर्व आहे महाबळेश्वर मधील त्या क्रिकेट वीरांचा, आम्हा सार्थ अभिमान आहे क्रिकेटच्या योद्ध्यांचा, आम्हा सार्थ अभिमान आहे टेनिस चाहत्यांचा, या मैदानामध्ये भिन्न गर्दी करताना दिसतात आणि या दैदूषण स्पर्धेचं मात्र नक्कीच मला मुराद आनंद घेताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जेलची नामी संधी उपलब्ध केले. सागर होता चेंडू खाली, सागर कोणती चुकी करत नाही. अक्षय यावे मात्र थोडीशी निराशजनक खेळी करताना एक षटकार मात्र नक्की त्याच्या बॅटमध्ये आला आणि या चेंडूवरती मात्र थोडासा निराश असेल. आणि ज्यावेळी बोलताना मित्रांनो, वर्तमान काळ त्याच्यावरती विचार मीमांसा करावी लागते. ज्यावेळी आपण तंबूच्या आश्रयाला बसतो ना, त्यानंतर विचार करून काय फायदा नसतो. ज्यावेळी आपण मैदानामध्ये जातो, आपलं वर्तमान म्हणजे आपली खेळी कशी असावी, कोणत्या चेंडूला फेस करावे, हे मात्र तुमच्या मनामध्ये बेरी असेल ना. आणि ज्या पद्धतीने बोलतो ना, प्रगतीचा रस्ता कोणत्या दिशेने न्यायचा याचा प्रस्ताव मनामध्ये असायला हवा. मैदानामध्ये उतरताना स्वतःला विजेता म्हणून पाहायला शिका. विजय तुमचा नक्कीच असो. मनात सांगा, लढणे हरणे माझं ध्येय नाही, कारण मी बनलो आहे तो फक्त आणि फक्त जिंकण्यासाठीच. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो नौका फलंदाजी तो रुपेश आता रुपेश आणि तुषार आताच्या आधीच्या मॅच मध्ये पाहिजे एक आक्रमकाचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे नक्की पाहायला गेलं होतं. एक चांगली फलंदाजी सुद्धा त्याच्या बॅट मध्ये येताना पाहायला मिळाली होती. इथे मात्र नक्की धावकरा फलंदाज, इथे क्षेत्ररक्षकांना जेल होणार का. अजय कोणती चुकी करत नाही. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचा बदल जणू काही तू छल या दुसऱ्या विकेटवर ते तंबूच्या असायला धावसंख्येचा विचार करतो. धावसंख्या धाव पटल्यावरती लागते P1 केलं. एकच धाव खर्च केले, एक सिक्स आणि एक सिंगल, टोटल 7 धावांनी ते खर्च केल्या. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसऱ्या षटक घेऊन होतं रोहित. आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूचा खेळाला संपला. शेवटचे 2 चेंडू श्रेष्ठ झाले षटकामधून. शुभम चव्हाण नौका फलंदाज मार्गदर्शकांना पाहायला मिळतोय. रुपेश यांची जागा घेण्यासाठी आपल्या संघासाठी आता एक मोलाची कामगिरी करायला तुम्हाला संधी मिळते, त्या संधी कुठेतरी गरजेचं असेल. आपण नौमान खेळामध्ये चेंडू ट्रायल होताना किरण असेल चेंडू खाली. इथे मात्र मिस्त्र होताना पाहायला मिळतोय. यश चांगला बॅकअप देताना पाहायला मिळतोय. एक धाव अर्जित केली गेली, 2 धावा अर्जित केले गेले. धावसंख्या धावसंख्येत 2 वाढ होते. धावसंख्या होते 33 धावा. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. करणं गरजेचं होतं. कमबॅक करताना पाहायला मिळतो. धावसंख्या होते 35 धावा, 33. 3 षटकाचा खेळाला संपुष्टात. 3 षटकात केवळ धावसंख्या होते 35 धावा. नक्कीच कौतुक असेल रोहित, केवळ 9 धावा खर्च केल्या आपल्या शेवटच्या षटकामध्ये. नौका गोलंदाज कोण असेल याच्याकडे नक्कीच नजर लागेल. सौरभ पुन्हा गोलंदाजी मार्ग सौरभ जवळवरती विश्वास दाखवला 4थ्या षटकासाठी. आता मात्र सौरभ काय करणार. तुमच्याकडे जर जिद्द, विश्वास, संघर्ष, सहनशीलता, इच्छाशक्तीने जातगर असेल ना, तुम्ही नक्की या पटलावरती अभिराज्य दाखवताना गाजवताना पाहायला मिळेल. पाहायला मिळतोय टप्प्याचा चेंडू पंचांकडे नजर वजा. यस पंचांचे हात समांतर चेंडू असेल अवंतर. एक धावेसाठी वाईट बंदित केलं गोलंदाजाला. पुन्हा एकदा मित्रांनो नक्कीच ज्यावेळी वाईट चेंडूची आठवण येते ना, त्यावेळी बॅकल होडी वेस्ट इंडिजचा तो प्लेअर त्याची आठवण येते. 13 वर्षाच्या करिअर मध्ये त्यानं एकही वाईट चेंडू हाताळला होता. तर नक्की बॅकल होडी इथे सुद्धा नक्कीच वाईट एक धाव बंदित केली गेली. इथे मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला ना, एक धाव पूर्ण केला. ते क्षेत्ररक्षक चुकी करतोय
आणि इथे मात्र भुर्दंड बघायला 4 धावांसाठी. इथे मात्र अशा प्रकारे चौकार येताना पाहायला मिळते दाबे मोहन या संघासाठी. धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या होते 38 धावा, 38. थोडीशी चुकी होताना पाहायला मिळते अजय चा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फुटबॉल सक्सेस न झाला आणि इथे गोल. रोहित माफ करा, रोहित थोडं चेंडू अडवणं गरजेचं होतं, थोडं स्पीडअप होणं, कारण की एक धाव इच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट क्रिकेट असं का संबोधलं होतं ते नक्कीच आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत आणि ज्यावेळी बोलतात ना एक या धावेचं मत होतं क्रिकेटवीरला विचारा, एक मारचं मत होतं विद्यार्थ्याला विचारा. इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळून काढलाय, डीप स्क्वेअर लेग मध्ये फेंडू जातोय, खडखडीत बंधनीत षटकार ब्रँडेड बाय तुषार. तुषार क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. आधीच्या मॅच मध्ये पाहिलं आक्रमकपणा काय असतो तुषारकडून पाहायला मिळतं. एक अप्रतिम अशी खेळी करताना पाहायला मिळतं. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते 44 धावा. चौथं षटक प्रगती तर ते मार्गच असताना पहिलं संघ चौथं आतापर्यंत पाहिजे 2 चेंडूचा खेळाला संपुष्टामध्ये शेवटचे 4 चेंडू शेष असलेले षटकामधील हॅलो हॅलो 44. शेवटचे 4 चेंडू शेष असेल. चौथं षटक प्रगतीवर मार्गस्थ असताना आतापर्यंत 2 चेंडूचा खेळाला संपुष्टामध्ये शेवटचे 4 चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील पुन्हा एकदा सौरभ सज्ज होताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा एक विधावर अर्जित केली चुकी करतो. चांगला ब्रेकअप पाहायला मिळाला नक्कीच. आज किरणचा पेक्षात बॉल सोडत नाही, जिथे किरण जातो तिथे बॉल जातोय. पुन्हा एकदा 2 रुपये अर्जित केली गेली. धावसंख्या धन्यवाद. धावसंख्या 46. शेवटचे 3 चेंडू शेष षटकामध्ये इथे मात्र गरजेचं असेल. सागर कोणती चुकी नाही, विकेटचा पतन कमबॅक केला नक्कीच सौरभाने. विकेटचा पतन त्याला पाहिजे. सागरची खेळ संपुष्टामध्ये धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या होते 46 धावा. शेवट चेंडू शेष होईल. या शेवटच्या एका चेंडूकडे नजरा वर जातील. तेजत जाताना पाहायला मिळतो मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना तो शेवटचा चेंडू असेल. त्याला विनंती असेल गाडोली संघाचे सर्व वरिष्ठ मंडळी आपल्याला विनंती केली तर आपण मार्गस्थ व्हायचं. सर्व ग्रामस्थ मंडळी ज्येष्ठ आणि वरिष्ठ मंडळी आपल्याला सुद्धा विनंती केला तर 4 चेंडू माफ करा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्रक्षक पहिल्यांद असेल. एकदा पूर्ण केली दुसरा प्रयत्न आणि ते केले. धावसंख्या होते 48 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. तेजात चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. सिली पॉईंट साठी मेहनत पाहतो नक्की सुजिताना. हो इथे मात्र क्लास कल्लात्मक दाखवण्याला पाहायला मिळतं. हो चेंडू जातोय षटकार काय केली आणि आपल्या संघाला सुजितून मिळवण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या चेंडूवरती प्रतिम अशी कामगिरी करताना पाहायला मिळतं. तेजस एक मनोधैर्य वाढवताना पाहिजे स्वतःचा आणि टीमचं सुद्धा. धावसंख्येचा विचार धावसंख्या होते 54 धावा. विजयासाठी लक्ष असेल 55 धावा. हातून संघाला 24 चेंडू मध्ये करायची 55 धावा. गेले
पोलीस जाधव सर. राजू जाधव आदरणीय सन्मान्य राजू जाधव साहेब यांचा आपल्या व्यासपीठावरती आगमन त्यांच्या आयोजकांमार्फत सहर्ष आणि स्वागत साहेब आपल्याला विनंती करतो. तसेच आदरणीय श्री गणेशजी जाधव साहेब यांचे सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालं त्यांच्या आयोजकांमार्फत सहर्ष स्वागत. आपण पाहतात पुढच्या सामन्यात एक भारतीय संघाचे केएसकेचा बुलंद आवाज. निलेश सर तुम्हाला काय? कुठल्या टेनिस विश्वातील एक बुलंद आवाज, एक मराठीचा शब्दकोश ज्यांच्याकडे शब्द भांडार त्यांच्या वाणीतून ऐकायला मिळतं ते आदरणीय संन्यासी निलेश मर्डेकर. या पुढच्या सामन्याचे दायित्ववरून समालोचन ऐकूया निलेश मर्डेकर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू विकास सर. आपण होळी अंतिम सामन्याकडे. अंतिम सामन्यामध्ये 55 धावांचे लक्ष्य आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम दाबे मोहन या संघाने उभारलेल्या धावा आहेत 54. आता टीम हातलोडला 55 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. तुम्ही पाहताय गाडवली गावची एक मानाची स्पर्धा श्री रामेश्वर नवतरुण विकास मंडळ तसेच रामेश्वर क्रिकेट क्लब गाडवली यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री येडिया नाथ चषक 2024 पर्व क्रमांक 14 आणि अंतिमचा सामना जिथे दोन संघ अंतिम सामन्यामध्ये येऊन आता एकामेकासमोर ठाकलेले आहेत. निमित्त आहे गाडवली गावची स्पर्धा आणि अंतिम सामना. उपस्थित सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आणि घेऊन जातो या अंतिम सामन्याकडे. जिथे प्रारंभिक जोडीमध्ये सचिन मोरे आणि अजय मोरे ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या मॅटिंग साठी आलेली आहे. तर बॉलिंग अटॅक मध्ये पहिलं षटक टीम दाबे मोहन या टीम कडून पहिलं षटक आहे लॉस मध्ये विकेश चव्हाण. चेक. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना देऊया टाळ्यांचा प्रतिसाद. पहिला बॉल पडतोय 55 धावा 24 बॉल. पहिलाच बॉल उजव्या स्टीच्या बाहेर. पंचांगणी मागितली दात, पंचांनी फेटाळली या बॉलच्या पाठीमागची दात. पहिलाच बॉल निर्धाव. शंभर आणि विकेट आणि सिक्सर. एसबी इंटरप्राइजेस यांच्या वतीने या अंतिम सामन्यासाठी चौकाराला 100, विकेटला 200 आणि षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला फटका जबरदस्त आहे परंतु खेळाडू तिकडे जात आहेत. अडवण्याचा प्रयत्न चांगला ढिपला. बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला. एसबी इंटरप्राइजेस यांच्या वतीने खेळाडूंवरती कौतुकाची थाप आहे आणि पारितोषिकांची उधळण आहे. चौकारासाठी 100 रुपये आणि विकेट आणि षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज खेळाडूंना दिलं जाईल. क्या बात आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 1 धाव 2 बॉलच्या समाप्तीनंतर. दोन धावा या बॉलच्या पाठीमागे घेऊया. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला. उजव्या स्टीच्या बाहेर होता. शरीरापासून थोडासा दूर गेला. आलाय तो डॉट. एका बाजूला सचिन मोरे, एका बाजूला अजय मोरे. तर बॉलिंग अटॅक मध्ये विकेश चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. आणि प्रामुख्याने पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 2. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती येत आहे. मेगा फायनलचा करार. पुलर लेनचा बॉल डीप मिड विकेटच्या दिशेने वळवलाय. खेळाडू बॉलचा पाठमोरा करतील. त्यांच्यामध्ये लागलेली शर्यत बॉलने जिंकली आहे. बॉल सीमा पार. येतो तो चौकार. इरादे स्पष्ट आहे दोन्ही संघांचे की आम्हाला हा सामना जिंकायचा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. पहिला डाव तुम्ही पाहिला.
दुसरा डाव आपल्या समोर उभा राहिलाय आणि इथे उत्कंठ आता शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. कोणता संघ बाजी मारून जाईल आणि गाडवली गावची स्पर्धा कोण आपल्या नावी करेल. एक गाव अकराचं क्रिकेट म्हटलं ना की ते गावासाठीच खेळलं जातं आणि गावाच्या नावासाठीच खेळलं जातं. दिवसभर जेवण मिळेल किंवा मिळणार नाही हा भाग वेगळा आहे, परंतु गावाचं नाव आम्हाला क्रीडा क्षेत्रामध्ये कसं पुढे नेता येईल ना याचा प्रयत्न हे सर्व खेळाडू करत असतात. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल. कारण ज्यावेळेस आपण गावासाठी खेळतो आणि गावाच्या नावाची जर्सी ज्यावेळेस आपण आपल्या अंगावरती घालतो ना त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते आणि प्रामुख्याने तीच ऊर्जा या मैदानावरती लढण्यासाठी एक चांगली प्रेरणा देत असते. क्रिकेट हा एक सांघिक खेळ तुम्ही पाहत आहात. बॉलर तयार. उजव्या स्टीच्या बाहेर फलंदाजांनी नजर रोखून धरली, पंचांनी कळवले व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती ऍड होतीये. धावसंख्या पुढे जातीये, जाऊन पोहोचलेली आहे 7 वरती. ज्या सरासरीने बॅटिंग करायची आहे लगभग 16 धावा प्रत्येक षटकाच्या पाठीमागे कोटाव्या लागतील. 19 बॉल 48चं इक्वेशन शिल्लक. शॉर्ट पिच लेनचा हा बॉल वळवलाय डीप मिड विकेटला. पुन्हा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतायत. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे घेऊया. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे 9. येणारे 18 बॉल बनवायचे आहे 46. असं गुणोत्तर आपण मांडूया. तुम्ही पाहताय अंतिम सामना दाबे मोहन विपक्ष हातलोड या दोन संघांमध्ये रंगलेली ही लढत. पाठीराखे विजयासाठी व्याकुळ आहेत आणि खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन आहे येणारे 18 बॉल 46. धावा झालेल्या आहेत 9. ओके. सचिन माने मित्र समूह यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे, याची नोंद. टीम दाबे मोहन आपण घ्या. आता बॉलिंग अटॅक मध्ये तुषार चव्हाण यांच्या हाती बॉल आहे टीम दाबे मोहन या टीम कडून. तर स्ट्रायकर एंड आता बॅट्समन तयार होतील. अजय मोरे ज्यांनी बॅटिंग करताना अद्याप एकही बॉल फेस केला नाही. सुरुवातीचे 6 बॉल पहिल्या षटकातले सचिन मोरे यांनी खेळले. 8 धावा उभ्या केलेल्या आहेत. एक नकारात्मक बॉल होता. धावसंख्या 9 आहे. आता 18 बॉल आणि 46 धावांची गरज असं गुणोत्तर शिल्लक आहे. अकूट टप्प्याचा बॉल बाउन्सर होता आणि प्रामुख्याने पंचांनी कळवलेला आहे. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव येते. पाठी ओढलेला बॉल होता. डोळ्यांच्या समोर निष्कर्षकाच्या हातातून हा बॉल निसटला आणि प्रामुख्याने गेला तो डिक्लेअर झोन मध्ये. आता 17 बॉल 45 धावांची गरज असं हे समीकरण. बॉलर तयार या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅकअप लेनचा बॉल आडव्या बॅटने केलेला प्रहार. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक, परंतु हाताच्या उंजळीतून बॉल निसटलेला आहे. आज नशीब बलवत्तर आहे. फलंदाज बालंबाल बचावली तिकडे, परंतु प्रयत्न जो डीपला केला गेला ना, झडप घातली गेली परंतु बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. परंतु एका बाजूला प्रयत्नांची पराकाष्ठा होत असताना आपण पाहिली. थोडासा ताळमेळ बिघडला, शरीरावरचं नियंत्रण सुटलं आणि हाताच्या उंजळीतून हा झेल निसटलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे 1 धाव येत असताना इक्वेशन शिल्लक 16-44. यावेळेला वीरेंद्र सहवाग स्टाईल बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी फरार. येतोय तो चौकार टीम हातलोड साठी. सचिन मोरे यांचे एक वादळी खेळ बघायला मिळत आहे. ज्यावेळेस पहिला डाव सुरू होता त्या पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं होतं की सचिन चव्हाण नावाची सुनामी आली होती. आता एका बाजूला सचिन मोरे नावाचं वादळ आलंय. दोघांचीही नावं सचिन. यावेळेला हा फटका सी कॉर्नरला खेळत असताना, परंतु नैसर्गिक अडथळा तिकडे आहे त्यामुळे एकच जागा बॉलच्या पाठीमागे मिळेल. आज ती वेळ आहे की स्वतःच आत्मपरीक्षण करून चांगला खेळ करावा लागेल. आज सर्वोत्तम कामगिरी करायची आहे या सामन्यामध्ये. दोन्ही संघ व्याकुळ आहेत विजयासाठी. विजयासाठी सुरू असलेला हट्टास तुम्हाला बघायला मिळतोय.
यावेळेला पुढे आल्या पायांचा उपयोग मिड ऑनला खेळाडू आहेत. पुन्हा एकदा आपण एक अनाउन्समेंट करत आहोत. एसबी इंटरप्राइजेस यांच्या वतीने चौकाराला 100 रुपये, षटकाराला आणि विकेटसाठी प्रत्येकी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि सचिन माने मित्र समूह यांच्या वतीने विकेटसाठी षटकाराला 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पारितोषिकांची उधळण आपल्याला पाहायला मिळते या सामन्यावरती आणि प्रामुख्याने हा अंतिम सामना रोमांचक लढत, चित्तथरारक सामना. धावसंख्या आहे 17. 13 बॉल 38 ची गरज. 13-38 बॉलर तयार. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे येईल. आता 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 37 धावा आणि टीम हातलोडची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. आता टीम दाबे मोहन या टीम कडून षटक क्रमांक 3 आता कुणाला दिलं जाईल. 12 बॉल आणि बनवायच्या आहे 27 धावा. त्याचबरोबर श्री रवीजी सपकाळ यांचं आगमन होत आहे. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत. 37 धावांची गरज आहे. आता सरासरी जर तुम्ही पाहिलं तर लगभग 19 ची गाठायची आहे. 18.5 धावा बनवता येणार नाहीत. प्रति षटकाच्या पाठीमागे लगभग 19 धावा बनवाव्या लागतील. ही सरासरी आहे आणि एका बाजूला येणारे 12 बॉल बनवायच्या आहेत 37 धावा. 37चं टार्गेट आहे. बॉलिंग अटॅक क्रमांक 3 टीम दाबे मोहन या टीम कडून या षटकासाठी 12 बॉल 37 धावांची गरज असताना पांडुरंग यांच्या हाती बॉल. ओ शॉर्ट पिच बॉल आहे. बॉल हवेत आहे. प्रॉपर टायमिंग करू शकले नाही आणि झेलही हातातून निसटलेला आहे. फलंदाज बालंबाल बचावलेले आहेत. फार वेळ होता फलंदाजांकडे. चेंडूच्या पाठीमागे जाऊन त्याला पुल करू शकले असते, परंतु जागेवरतून पुल करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना मिळालेलं 2 धाब्यांचं यश बालंबाल बचावलेले आहेत. आणि येणारे आता 11 बॉल 35 धावांची गरज. सचिन मोरे आणि अजय मोरे ही जोडी हातलोड साठी बॅटिंग करते. जबरदस्त सामना. पुन्हा एकदा बॉलर तयार. पांडुरंग यावेळेला आडबा बॅटने खेळलेला फटका. बॅक टू द बॉलर. डॉट बॉल आलाय. प्रेशर बनतोय. समीकरण बदललंय. 10 बॉल 35 हे गुणोत्तर शिल्लक आहे. हे इक्वेशन आहे या सामन्याचं. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. आणि यावेळेला इथे स्विंग अँड मिस. डॉट आलाय. धावसंख्या स्थिर. 9 बॉल आणि बनवायच्या आहेत 35 धावा. माफ करा, एक डिक्लेअर आले. 34 बनवायचे आहेत. 9 बॉल 34 असं गुणोत्तर शिल्लक आहे. दर्द सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई दोस्तों संघर्ष करके निखर जाता है. संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. 9-34 आणि यावेळेला हा बॉल हवेत खेळलाय. दी शॉर्ट स्क्वेअर लेग बॉलच्या खाली, परंतु हाही झेल सुटलाय आणि बॉल चाललाय डिक्लिअर झोन मध्ये तब्बल 1 धावेसाठी. आता समीकरण बदललंय. 8 बॉल 33 ची गरज. 8-33चं समीकरण शिल्लक आहे. कठिन समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है. दोन्ही संघ याच आशेवरती आहेत की आम्ही हा सामना जिंकणार आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल फलंदाजाला बीट करून डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. 7 बॉल या षटकातला शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि 7 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 32 धावा. पांडुरंग यांनी कमाल करून दाखवले या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. फलंदाजांना बांधून ठेवण्याबरोबरच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. जबरदस्त कामगिरी. मॅचला कलाटणी मिळते या षटकामध्ये, परंतु फलंदाज देखील सामन्याला कलाटणी देतील का. 7 बॉल आणि 32 धावांची गरज.
अंतिम बॉल वरती जर मोठा फटका आला, परंतु नाही, इथे झेल हाई सुटलाय. आता येणारे 6 बॉल आणि बनवायच्या आहेत 32 धावा. हे समीकरण शिल्लक आहे. तुम्ही IPL मध्ये एक सामना पाहिला असेल जिथे रिंकू सिंगने 30 धावा तब्बल कुठल्या होत्या आणि रिंकू सिंग या नावाला मिळालेली प्रसिद्धी तुम्ही आम्ही पाहिली. परंतु अशा परिस्थितीमध्ये रिंकू सिंग क्रिकेटमध्ये आले होते ना, घरची परिस्थिती फार हालाकीची होती. त्यांचे वडील जर तुम्ही पाहिले ना तर गॅस सिलेंडर डिलिव्हर करण्याचं काम त्यांचे वडील करतात. म्हणजे गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करण्याचं काम ते करतात. आणि प्रामुख्याने अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये रिंकू सिंग यांनी क्रिकेट खेळलं आणि IPL मध्ये प्रसिद्ध झाले. आज टीम इंडियासाठी ते खेळत आहेत. संघर्षाशिवाय जीवनाला पर्याय नसतो. जर मोठं यश मिळवायचं तर संघर्ष करावा लागेल. आता इथून पुढे रिंकू सिंग कोण बनेल? 6 बॉल 32 ची गरज. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. नशीब बदललं जाईल का? अंतिम षटकासाठी अक्षय चव्हाण यांच्या हाती बॉल. सचिन मोरे यांचा फटका क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल निसटलाय आणि फलंदाज रन आउट. आता 5 बॉल आणि बनवायच्या आहेत 32 धावा. आता थोडा वेळ टीम हातलोडला नशिबाच्या भरोशावरती हा सामना सोडावा लागेल. आतापर्यंत हातलोड हा संघ प्रयत्नवादी होता. आता थोडा वेळ नशीबवादी देखील व्हावं लागेल, कारण 5 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 32 धावा. थोडासा मोकळा श्वास एका बाजूने दाबे मोहन संघाने घेतला असेल. 5 षटकार जर आले तर 5,000 रुपयाचे पारितोषिक आहे. विजय माने आणि शिवाजी माने यांच्या वतीने पारितोषिकांची उधळण. 5 बॉल 5 षटकार 5,000 रुपये. यावेळेला वळवलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा आहेत. एक सिंगल धाव येईल, परंतु संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली ना तर सचिन मोरे यांनी प्रभावित केलं होतं. परंतु प्रामुख्याने या सामन्यामध्ये फलंदाजी करताना वैयक्तिक 15 वरती खेळत आहेत. आता येणारे 4 बॉल आणि बनवायच्या आहेत 31 धावा. YKCC यंग केदारेश्वर YKCC दाबे मोरे यंग केदारेश्वर हे बघा किरण हा केदारेश्वर क्रिकेट क्लब. आता येणारा एक बाईटची धाव आलेली आहे. बॉलर तयार. यावेळेला पहा अंगाला भेदणारा बॉल आहे. पूर्णतः या मॅच वरती पकड जमवण्याचा प्रयत्न दाबे मोहन संघाचा बघायला मिळाला. फलंदाजी करताना केलेली अप्रतिम फलंदाजी आणि त्यानंतर केलेली कमालीची गोलंदाजी हातलोड सारख्या संघाला बांधून ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. आणि यावेळेला हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. परंतु आपण म्हणतो ना की सायंकाळचं सत्र म्हटलं की बॉल ट्रॅव्हल होत नाही आणि कुठेतरी याचा फटका टीम हातलोडला लागला की काय. बॉल तितकासा ट्रॅव्हल झाला नाही दुसऱ्या डावामध्ये. पहिल्या डावामध्ये चौकार षटकार भरपूर आले, परंतु या दुसऱ्या डावामध्ये तितकेसे चौकार षटकार आले नाही. 1 बॉल 30. आणि आडव्या बॅटने खेळत असताना बॉल हवेत आहे आणि हा सामना जिंकलाय. फायनल वरती आपलं नाव कोरलंय. संघाचं नाव आहे यंग केदारेश्वर क्रिकेट क्लब दाबे मोहन. या संघाने या स्पर्धेमध्ये बाजी मारली आणि अव्वल क्रमांक मिळवला. एकदा जोरदार टाळ्या संघाच्या कामगिरीसाठी. जबरदस्त कामगिरी या संघाची. यंग केदारेश्वर क्रिकेट क्लब दाबे मोहन यांनी मिळवला या स्पर्धेमध्ये विजय आणि प्रामुख्याने नाव कोरलंय पहिल्या क्रमांकावरती.